आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या त्यामुजोर वाहतूक निरीक्षकावर कारवाई होणार का? महाबळेश्वर बस स्थानकावरील धक्कादायक प्रकारामुळे तीव्र संताप। पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या महाबळेश्वर येथील मध्यवर्ती बस स्थानकावर एका वाहतूक निरीक्षकाने पत्रकारांशी अत्यंत उद्धटपणे वर्तन करत अपशब्दांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कर्तव्यावर असताना आपल्या पदाचा उर्मटपणा दाखवत या अधिकाऱ्याने बस स्थानक परिसरातच मोठा गोंधळ घातल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे जाहीरपणे अपमानास्पद वागणूक मिळाल्याने या मुजोर अधिकाऱ्यावर एसटी महामंडळ वरिष्ठ पातळीवरून कडक कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर बस स्थानकात प्रवाशांच्या अडीअडचणी किंवा वाहतूक व्यवस्थेसंदर्भात माहिती घेत असताना तेथील संबंधित वाहतूक निरीक्षकाने पत्रकारांशी संवाद साधताना अचानक आपले मानसिक संतुलन गमावल्यासारखे वर्तन केले। कोणत्याही कारणाशिवाय पत्रकारांना लक्ष्य करत त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्दांचा वापर केला। मी अधिकारी आहे या आविर्भावात त्यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करत बस स्थानकावरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली। महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते। अशा गजबजलेल्या ठिकाणी एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याने पत्रकारांशी केलेले हुज्जतबाजीचे आणि उर्मटपणाचे वर्तन पाहून उपस्थित प्रवासीही अवाक झाले। या गोंधळामुळे एसटी महामंडळाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे। या घटनेचे व्हिडिओ आणि वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्रकार वर्तुळातून आणि सामाजिक स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे। जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांवरच जर असे सरकारी अधिकारी अरेरावी करणार असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे। एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि संबंधित वाहतूक निरीक्षकाला निलंबित करून त्याची कसून चौकशी करावी, असा इशारा स्थानिक पत्रकार संघ व प्रवाशांच्या वतीने देण्यात आला आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे।